हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल नारायणी टेक अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट या लेसनविषयी माहिती पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स गेट स्टार्टेड. सय्यद हैदर रजा, popularly known as Raza, was a renowned Indian artist. Simple geometric shapes, striking color combinations, captivating compositions, these are some of the characteristic features of his paintings, and so are the colors blue and orange. सईद हैदर रजा हे एक प्रख्यात भारतीय कलाकार होऊन गेले. ते रजा या नावाने लोकप्रिय होते. सर्वसाधारण भौमितिक आकार, वेधक रंगसंगती, त्याचप्रमाणे आकर्षक रचना ही त्यांच्या पेंटिंगची काही वैशिष्ट्ये आहेत. आणि त्याचप्रमाणे निळा आणि केशरी हे दोन रंगही. यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्स. नन ऑफ हिज पेंटिंग्स डिपिक्ट्स लाइफ लाइक ह्यूमन फिगर्स और कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्व्हायरमेंट. त्यांची कुठलीच चित्रे सजीव मानवी आकृती किंवा सभोवतालच्या देखाव्यांचे दर्शन घडवत नाहीत. हिज पेंटिंग्स बिलॉंग्स टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग. सच पेंटिंग्स आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर. दे ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्राईज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल, triangle, squares, rectangles, lines, dots in different compositions using effective techniques of applying paints, attractive color combinations, achieving balance in some places and creating imbalance in other places. त्यांची चित्रे ही ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच अमूर्त या रंगकृतीच्या शैलीत मोडणारी आहेत. अशी चित्रे कोणत्याही बाह्य घटकांनी प्रभावित झालेली नसतात. कोणताही कलाकार आपल्या स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहतो, त्यातून ती साकार होतात. ही चित्रे वर्तुळे, त्रिकोण, चौकोन, आयत, रेषा, ठिपके यांच्या वैविध्यपूर्ण रचनात्मक मांडणीतून, तसेच अनेकविध रंग, आकर्षक रंगसंगती, जागेचे काही ठिकाणी सुयोग्य संतुलन साधणे तर काही ठिकाणी असमतोल निर्माण करणे यासारख्या प्रभावी तंत्रांचा वापर करून तयार केलेली असतात. Raja found his paintings through his study of Indian art and its heritage, cultural context and philosophy. His pictures seem to radiate peace and life at the same time. We realize that the painting is a visible form of very deep thought. Very few abstract paintings communicate with the viewers as much as Raja's do. भारतीय कला आणि तिचा वारसा, सांस्कृतिक संदर्भ आणि तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासातून रजा यांनी आपली चित्रे गवसली आहेत. त्यांच्या चित्रामधून एकाच वेळी शांतता आणि सजीवता या दोन्हीचे उत्सर्जन होत आहे. त्यांची चित्रे पाहून खूप गहन विचार यातून मांडलेला आहे हे आपल्याला जाणवते. रजांची चित्रेही तशीच आहेत. तशी खूप कमी ॲब्स्ट्रॅक्ट चित्रे असतात जी अशा प्रकारे रसिकांशी संवाद साधू शकतात. Raja was born in a small village in Madhya Pradesh. He began to paint from the age of 12. He studied at the Chitrakala Mahavidyalaya at Nagpur and then at the JJ School of Art in Mumbai. Later he went to France to study art. मध्य प्रदेशातील एका लहानशा गावात रजा यांचा जन्म झाला. वयाच्या 12व्या वर्षापासूनच त्यांनी चित्रकलेला सुरुवात केली होती. त्यांनी नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयातून आणि नंतर मुंबईच्या JJ स्कूल ऑफ आर्ट्स येथून कला विषयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर कलेचे शिक्षण घेण्यासाठी ते फ्रान्सला गेले. आफ्टर अ फ्यू इयर्स ही डिसाइडेड टू सेटल इन फ्रान्स. हिज वाईफ वॉज फ्रेंच. ही वॉन मेनी नॅशनल अँड इंटरनॅशनल अवॉर्ड्स. ही वॉज ऑनर्ड विथ ऑल द 3 पद्मा अवॉर्ड्स, पद्मश्री, Padma Bhushan and Padma Vibhushan. With all the awards and honors, his paintings were exploring a spiritual, metaphysical path. Gradually, the bindu or point
came to be the core of his paintings. He described his work in these words: "My work is my own inner experience and involvement with the mysteries of nature and form, which is expressed in color, line, space and light." काही वर्षानंतर त्यांनी फ्रान्स येथे स्थायिक व्हायचे ठरवले. त्यांची वाईफ फ्रेंच आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीनही पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या सर्व पुरस्कार आणि सन्मानांबरोबरच त्यांची चित्रे ही अध्यात्मक, तात्विक असे मार्गही चोखाळतात. हळूहळू पॉइंट म्हणजेच बिंदू हा त्यांच्या चित्रांचा केंद्रबिंदू झाला. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर माझी कलाकृती ही माझी आंतरिक अनुभूती आहे आणि निसर्गातील मिस्ट्री म्हणजेच गूढता आणि त्यांची अनेकविध रूपे यांच्याशी असलेले माझे नाते रंग, रेषा, अवकाश आणि प्रकाश यातून मी व्यक्त केले आहे. Sometimes an artist's thoughts appear to be too complex or even complicated when they are expressed through words. For him, the effective medium of communication is his work, his paintings. कलाकारांचे विचार शब्दातून व्यक्त होतात तेव्हा ते कधीकधी खूप क्लिष्ट किंवा गुंतागुंतीचे वाटतात. त्यांच्यासाठी त्यांची चित्रे हेच त्यांचे संवादाचे प्रभावी माध्यम होते. Raza had great creativity. His paintings are very expressive. This great artist passed away on 23rd July 2016 at the age of 94, leaving behind a legacy of sensitive paintings achieved through extraordinary composition of lines and colors that depicts extraordinary composition. सईद रजा हे अतिशय सर्जनशील होते. त्यांची चित्रे खूपच बोलकी आणि व्यक्त होणारी असतात. अशा असामान्य रचना रेखाटणाऱ्या या थोर कलाकाराने आपल्या संवेदनशील कलाकृतीचा वारसा मागे ठेवत 23 जुलै 2016 रोजी वयाच्या 94व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. चला आता आपण या पाठावर आधारित काही प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.